हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज हा जो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, याला आपण होली पौर्णिमा असं म्हणतो. या दिवशी आपल्याकडे एक मोठा सण, एक उत्सव साजरा केला जातो आणि हा तसा उत्सव 2 दिवसाचा आहे. आजच्याला होलीपूजन आणि उद्याच्याला धुलीवंदन. तर मंडळी, या सणाच्या संबंधाने आपण पाहून घेऊयात या सणाची काय पार्श्वभूमी आहे. तर या सणाची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य या जगामध्ये नामस्मरणावर बंदी आणू इच्छितो आणि त्याने तसा कायदा केला. आणि तो कायदा केल्याच्यानंतर बरेचसे सगळे लोक कायद्याचं पालन करत असताना एके दिवशी एक प्रकार घडला की कायद्याचं उल्लंघन करणारा एक मुलगा त्याच्या घरामध्ये जन्माला आला. त्या मुलाचं नाव आहे भक्त प्रल्हाद. त्या भक्त प्रल्हादानं काय केलं माहिती आहे? नारायण नामाचा प्रचार सुरू केला. स्वतःही तो नामचिंतन करत होता आणि तो नामचिंतन करत असताना सारखं तो सर्वांना करायला सांगत होता आणि तो नामचिंतनाचा महिमाही सांगत होता. आणि तो महिमा सांगून सगळे लोक ज्यावेळी नामचिंतन करत होते त्यावेळी नेमकं झालं काय की प्रत्यक्षात नामचिंतन केल्याचा जो दुष्प्रभाव आहे तो दैत्यकुळांना जाणवू लागला. काय दुष्प्रभाव आहे? तर त्यांना कळत होतं की आता भक्तजन वाढतील आणि मग नामाचा उच्चार जेवढा जास्त होईल तेवढं पाप संपेल आणि पापी लोकांना त्रास होईल. कोणी असा विचार करत असतो की जेव्हा जेव्हा पुढली जी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमध्ये जर वाढ होत असेल आणि ती संख्या जर जास्त वाढत असेल तर आपल्यावर आक्रमण करते, ही त्यांची भीती असते बरं का. आणि म्हणून ते नामस्मरण बंद करण्यासाठी प्रयत्न करत होता हे आपण सर्वांना माहिती आहे. अनेक प्रयत्न झाले. भक्त प्रल्हादाला जीव मारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले आणि एकंदरीत असे प्रयत्न करत असताना एक प्रयत्न तो असा होता की जो होलीच्या सणाशी संबंधित आहे. काय होतं ते माहिती आहे की त्याच हिरण्यकश्यपूची एक बहिणी जिचं नाव होलिका होतं. तर तिने आपल्या भावाला अशी राय सांगितली, युक्ती सांगितली, आयडिया सांगितली की दादा एक काम करूया, आपण याला जाळण्याचा प्रयत्न करू आणि ते पळून जाईल. मग ती म्हणाली असं करूया, एक ज्याला आपण गोवऱ्या म्हणतो, त्याला हिंदीमध्ये उपले म्हणतात, अशा गोवऱ्याचा ढीग लावा, सरपणाचा ढीग लावा, त्याच्यावरती त्याला ठेवा. अगं ताई ते बसल कसं? ते म्हणे मग असं करा, मी बसते त्याला घेऊन आणि मग तुम्ही काडी लावून द्या, फुकून द्या, पेटवून द्या. ज्या वेळेला पेट घेईल ना ते त्यावेळेला मी जाईल पळून आणि हा मरेल जळून. लोक म्हणाले वा, आयडिया छान. आणि मग तसंच करण्याचा प्रयत्न केला गेला. होळी रचली, ज्याला आजची आपण होळी म्हणतो. आणि मग आत्याबाई त्याच्यावरती बसल्या, अर्थात प्रल्हादांची आत्या बरं का, आणि होलिका बसल्या आणि त्या प्रल्हादाला आपल्या जवळ घेतलं आणि मग यांनी पेटून देण्याचा प्रयत्न केला. पेटल्यानंतर ते जसं पेटलं आणि मग हे पेटल्याबरोबर भडका झाला, तिला तो असह्य झाला. आता ते लोकांना असं वाटलं की आत्याबाई येईल पळून आणि प्रल्हाद मरेल जळून. पण झालं असं, प्रल्हाद गेला पळून आणि आत्याबाई मेल्या जळून. मग झालं काय? इच्छेच्या विरुद्ध झालं काम. मग हे जे दैत्य लोक उठली आणि मग या दैत्य लोकांनी जे उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली, भाड 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 शिव्या देत उठले की बस आता सांगू नये. आजही लोक या दिवशी एवढ्या शिव्या देतात की त्यांच्या शिव्या फक्त ऐकायच्या असतात, नादाला लागायचं नसतं बस, आणि आपलं आपलं काम बघायचं असतं.
असंच झालं. दैत्य लोकांनी खूप दंगामस्ती केली, आरडाओरडा केला, पळाले. आणि मग काय झालं माहिती आहे की शेवटी विजय झाला भक्ताचा भक्तीचा, आणि पराजय झाला विरोधी शक्तीचा. मग इथे दैत्याचा पराजय झाला, देवाचा जय झाला असं काही म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं? दैत्याचा विजय आणि पराजय काय? प्रल्हादांचा जय झाला आणि बापाचा पराजय झाला, दोन्ही घरचेच होते. दुसऱ्याने जय पराजयाचं यश आपलेच घ्यायची काही गरज नव्हती. फक्त एकच आहे की वृत्तीचा विजय होता आणि वृत्तीचा पराजय होता. मग आजही तीच होळी साजरी केली जाते. मग आता लोक म्हणतात, जर असं आहे तर मग आजचे लोक धुळमाती का करतात? धुळमातीला नाचावं का? धुळमातीला घाण घाण शिव्या द्याव्या का? धुळमातीला मांसाहार करावा का? आणि हे का करतात? बरं, धुळमाती 2 पद्धतीने केली जाते हे आपल्याला माहीत आहे, आपण बघत असतो.